तुम्ही जर कधी समुद्रकिनारी गेलात तर तुम्हाला हा चणा चाट खायला नक्की आवडेल. तो चणा चाट मी घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीने केला आहे. आज आपण स्ट्रीट स्टाईल चणा चाट बनवणार आहोत. त्याच्यासाठी पहिले आपण एक मसाला तयार करूया. 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, पाऊण चमचा धना पावडर घेतली आहे, पाव चमचा जिऱ्याची पावडर घेतली आहे, भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे आणि अगदी पाव चमचा आमचूर पावडर घेतली आहे. आमचूर पावडरमुळे या चाटला एक वेगळीच चव येते, एकदम चटपटीत अशी. आणि तुमच्याकडे जर जुनी आमचूर पावडर असेल तर ती नका वापरू, कारण की त्याने कडवटपणा येऊ शकतो. चवीपुरतं मीठ घेतलं आहे आणि हे काळं खडे मीठ असतं ना, ते घेतलं आहे. ह्याने सुद्धा चव उत्तम लागते. असेल तर नक्की घाला, नसेल तर काही हरकत नाही. आता हा मसाला एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि ह्याला एकजीव करण्यासाठी मी पाणी घालणार आहे थोडंसं ह्याच्यामध्ये. 3 ते 4 चमचे पाणी घातलं आहे मी. हा थोडासा मला घट्ट वाटत होता म्हणून थोडंसं पाणी पुन्हा घातलं आहे, 2 चमचे. आता व्यवस्थित मिक्स करून घेते ह्याला. इथे मी चणे रात्रभर भिजत घालून 8 तास भिजत ठेवले होते आणि आता याच्या कुकरच्या 4 शिट्या काढून घेतल्या आहेत. चणे आणि मूग मिक्स करून घेतलं आहे मी. तुम्ही नुसता चण्याचं सुद्धा करू शकता. आता इथे मी 1 चमचा तेल घातलं आहे. पाव चमचा आलं मी किसून घेणार आहे. आलं असेल तर नक्की घाला, चव खूप छान लागते त्यांनी सुद्धा. 2 मिनटं आलं आपण परतून घेणार आहोत. आता आपण केलेला सगळा मसाला घालूया. आता मसाला आपल्याला जोपर्यंत याचं तेल सुटत नाही तोपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्याचा कच्चेपणा सगळा जाईल आणि चवीला सुद्धा उत्तम लागेल. एक 3 ते 4 मिनटात त्याला आपोआप तेल सुटतं. हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान तेल सुटलं आहे. आता आपण उकडून घेतलेले चणे याच्यामध्ये घालूया आणि चण्याला मसाला छान कोट होईल असं आपण ह्याला परतून घेणार आहोत. जास्त परतायची गरज नाही आहे, कारण की आपण चणे शिजवून घेतले आहेत. मूगसुद्धा छान शिजले आहेत आपले. एक 2 ते 3 मिनटं आपण ह्याला परतून घेणार आहोत. आता तुम्हाला असं चिकट वाटत असेल आणि पण ते पूर्ण थंड झाल्याशिवाय याचा चाट नका बनवू. आता ह्याला मी पूर्ण थंड करून घेतलं आहे. हे एका बाउलमध्ये काढून घेते. तुम्ही बघू शकता प्रत्येक चण्याला मसाला छान कोट झालेला आहे. एकदा मिक्स करून घेते व्यवस्थित आणि आता याच्यामध्ये मी काही भाज्या घालणार आहे. काकडी घातली आहे मी, एक छोटीशी मिरची घातली आहे, 1 टोमॅटो बारीक चिरून घातला आहे, कैरी घातली आहे चटपटीतपणा येण्यासाठी आणि 1 कांदा बारीक चिरून घातला आहे. आता हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आधी. खूप मस्त लागतो हा चाट. एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही सुद्धा. व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मी. बारीक चिरलेली कोथिंबीर घालते थोडीशी. कोथिंबीर सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण आणि आता मी ही सर्व करणार आहे. मुलांना बाहेरचं खायला देण्यापेक्षा हा चाट एकदा नक्की करून द्या आणि तुम्ही सुद्धा एन्जॉय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.
नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. एक मिरची आणि लिंबू ठेवला आहे. व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.